शिवाजी विद्यापीठाचा इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग आणि सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्या संयुक्त विद्यमानं मिशन लाईफ कॅम्पेनचं आयोजन करण्यात आलं. कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांच्या हस्ते या कॅम्पेनचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी कुलगुरू डॉक्टर कामत आणि कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांच्या हस्ते ई कचरा टाकीमध्ये संकलित करण्यात आला. पर्यावरण संवर्धन आणि ई कचरा या विषयावरील ऑनलाईन पोस्टर प्रदर्शनाचं कुलगुरूंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना कुलगुरू डॉक्टर कामत यांनी इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल आणि अशा वाढत्या सुखसोयीच्या साधनांमुळे ई कचऱ्याचे प्रमाणही जागतिक स्तरावरती वाढत असल्याचं सांगितलं. ई कचऱ्याच्या व्यवस्थापनाचं मोठं आव्हान आपल्यासमोर उभं आहे. जागतिक शाश्वत विकासाच्या प्रक्रियेमध्ये सुसंगत ई कचरा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाजी विद्यापीठानं हाती घेतलेला हा स्तुत्य उपक्रम असून लोकांनीही भौतिक साधनांचा कमीत कमी वापर करून खराब झालेल्या वस्तूंची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन कुलगुरू डॉक्टर कामत यांनी केलं. त्याला अनुषंगून त्यांनी हे जे काय कार्यक्रम केलेला आहे याचा जनमानसात प्रसार व्हावा, सगळ्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून ई कचरा गोळा व्हावा आणि कचऱ्याचं व्यवस्थापन व्हावं, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि आपण काळजी घ्यावी की अननेसेसरी भौतिक सुविधांच्या पाठीमागे लागून आपण मोबाईल खरेदी करत असतो, टी व्ही खरेदी करत असतो किंवा फ्रीज खरेदी करत असतो. असं न करता जिथं गरज आहे तिथंच आपण ते खरेदी करावं आणि ते जुने झाल्यानंतर सुद्धा त्याची विल्हेवाट जी आहे ती व्यवस्थित शास्त्रीय मार्गाने लावावी. तर या दृष्टीनं या उपक्रमाचा नक्कीच फायदा होईल आणि या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी मी शिवाजी विद्यापीठातर्फे सर्वांना विनंती करतो. कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी ई कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून या मूलद्रव्यांचा पुनर्वापर कसा होईल या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत असं मत व्यक्त केलंय. यावेळी सामाजिक समावेशन केंद्राचे संचालक डॉक्टर मुरलीधर वाहनारकर, अविनाश भाले, कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉक्टर कबीर खराडे, डॉक्टर रामचंद्र पवार, डॉक्टर पवन गायकवाड, आनंद खामकर, आशिष घाटे, दिनेश उथळे, शरद पाटील, डॉक्टर कविता वड्राळे, डॉक्टर किशोर खिलारे, शरद पाटील, उदय पोवार, माऊली पांढरे, संतोष वंगार, विनोद लोखंडे हे उपस्थित होते.